भगूर तालुका शेवगाव इथं मावा आणि सुगंधी तंबाखू तयार करून विक्री करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई। आरोपींकडनं 1,22,820 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। माननीय मुंबई सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यामध्ये अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिलेत। नमूद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, बाळासाहेब नागरगोजे, प्रकाश मांडगे, मनोज साखरे, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भेटे अशांचं पथक तयार करून शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यावसायिकाची माहिती काढून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना केलं होतं। दिनांक 9 तारखेला हे पथक शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती घेत असताना पथकास भगूर गावच्या शिवारामध्ये नितीन ज्ञानदेव पुरणाळे राहणार भगूर शेवगाव त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे शरीरास अपायकारक सुगंधित तंबाखू ठेवलेली असून तो मशीनच्या साहाय्यानं मावा तयार करून विक्री करत असल्याची माहिती मिळाली। पथकानं तात्काळ बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन खात्री करता तिथे छापा टाकून सदर इस्मास ताब्यात घेऊन त्याचं नाव संकेत कडुबाळ गरुड, वय 23 वर्ष, राहणार भगूर शेवगाव असं त्यानं सांगितलं। त्याच्यानंतर नितीन ज्ञानदेव पुरणाळे राहणार भगूर शेवगाव याच्या सांगण्यावरनं त्यांनी पथकाचे आरोपी कब्जातनं 1,22,820 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24 शेवगाव।